छत्रपती संभाजीनगर. तर चांगलं कुटुंब असतं. 2 मुली असतात, 1 मुलगा असतो. बायको कंपनीमध्ये कामाला असते, नवरा ॲटो चालवत असतो. 2 मुलींचे लग्न होतात. छोटा मुलगा हा 9 वर्षाचा असतो. तर नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतात. काय आहे पूर्ण स्टोरी? त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे. छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली. तिथे एक पडेगाव म्हणून गाव आहे. तिथे एक कुटुंब राहत असतं. 2 मुली असतात, 1 मुलगा असतो. नवरा ॲटो चालवत असतो. ती महिला पण कुटुंबाला आधार म्हणून कंपनीमध्ये काम करत असते. चांगलं चाललेलं असतं. मुलींचे लग्न होतात आणि 1 मुलगा असतो, तो 9 वर्षाचा असतो. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. जी शीला आहे तिचं वय आहे 36 आणि सुरेश आहे 42 हा तिचं नवरा आहे. तर ती कंपनीमध्ये जात असते. तर तिथे राजू नावाच्या व्यक्तीसंग ओळख होती. ओळख होता करता त्यांची चांगलीच ओळख होऊन जाते. त्यानंतर त्यांचे संबंध चालू होतात. तर बरेच दिवस असं चालू असतं. बिचारा नवरा इकडे कष्ट करत असतो आपल्या फॅमिलीसाठी. शीलाचं आणि राजूचं त्यातूनच आता त्यांना त्या नवऱ्याची अडचण व्हायला लागली. तर दिवस होता 2 ऑगस्ट 2025. तर रात्रीचे 11:30 वाजलेले असतात. तर ती दार उघडच ठेवते. नवरा म्हणतो दार लाव, पण ती म्हणते नाही गरम होते, हवा येते, त्यामुळे ती उघडच ठेवते. कारण की तिने नवऱ्याला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. तर तिचा जो प्रियकर आहे राजू, त्याला गपचित घरामध्ये घेते आणि तो जो मुलगा असतो त्याला बाहेर काढून देते. त्याला म्हणते बाहेर बस वाट्यावर. तर मुलगा बाहेर बसतो. नंतर ती दार लावून घेते आणि जो टी व्हीचा आवाज आहे तो पूर्ण वाढवून देते. त्यानंतर ती काय करते, नवरा आपला झोपलेला असतो पलंगावर, तर उशीने तोंड दाबते म्हणजे त्याचा आवाज येणार नाही. आणि जो पलंग असतो आणि भिंत थोडासा फरक असतो, मध्ये मोकळी जागा असते. आणि तो जो प्रियकर आहे राजू, तो काय करतो, ओढणीने त्याचा गळा आवळतो असं. तर काय होतं, त्यामध्ये तो खाली पडतो, मध्ये भिंती आणि पलंगच्या मध्ये पडतो. तर त्याला काही मारता येत नाही. मग तो काय करतो, जोराने ओरडतो मला वाचवा, मला वाचवा. तर वरती घरमालक राहत असतात. तर त्यांना आवाज जातो. ते खाली येतात. तर बघतात काय चालू आहे. तर जो आरोपी आहे तर राजू, त्याला मग घरमालक पण आसपास लोकांना बोलवतो आणि त्या राजूला पकडतात आणि पोलिसांच्या हवाली करून देतात. आणि ही जी बायको असते शीला, ही तिच्या 9 वर्षाच्या मुलाला घेऊन अंधारामध्ये फरार होते, पळून जाते तिथून. तर मग पोलिस त्याला विचारतात. तर तो सगळं सांगतो की असं असं शीलाचे आणि माझे संबंध आहे. त्यामध्ये तिचा पती सुरेश हा आमच्यामध्ये अडथळा येत आहे, त्यामुळे आम्ही त्याला मारत आहे, म्हणजे मारत होतो. तर सगळं सांगतो. आता हा गेला राजू जेलमध्ये आणि शीला पण फरार झालेली. तिचा पण तपास पोलीस करत आहे. तिला पण लवकरच पकडतील. या स्टोरीतून तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. अशा घटना खूप घडत आहे विवाहबाह्य संबंधांमुळे आणि त्याचा शेवट पण वाईटच होतो. तर बघू शकता आजच्या स्टोरीमध्ये. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.